धन्यवाद इक्रम साहेब. यानंतर श्रीकांत घरत यांना मी विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारायचा आहे. सत्कार करतील. सुचंद्र घरत यांना विनंती करतो की त्यांनी तो सत्कार करायचा आहे. धन्यवाद श्रीकांत साहेब. तर इथे ओव्हर टू कमिटी. इथे आता आपण सत्काराचा कार्यक्रम चालूच आहे आणि आता ही 6 दिवस चालूच राहतील. जे जे मान्यवरांना आपण इथे आमंत्रण केले आहेत त्यांना तर आपल्या गावचे जे लोक पहिला चौकार खासदार चषक दमदार चषक आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला चौकार लगावणारा फलंदाज सैबाज जाबाज सैबाज मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि स्विच हिट मध्ये पहिला चौकार मिळतोय. स्कोरबोर्ड 5 चेंडू फेकून झाले 3 आणि 3 बॉल नंतर स्कोरबोर्ड 6 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. चार बॉल आणि 4 बॉल नंतर स्कोर कार्ड वर 7 पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतो आणि जिथे आपण बघू शकता खासदार चषक 2026 आंबडगोड मैदान सुप्रसिद्ध मैदान पालघर जिल्ह्यामध्ये आणि ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. सैबाचा फटका फसलाय यावेळेस पहिला झटका लकी स्टार तारापूर टीमला. बॅक टू डगआउट बजावडीचे सैबाज बॅक टू डगआउट. बघा फलंदाज बाद झाल्यावर तुमचा नवीन फलंदाज 3 सेकंदामध्ये खेळपट्टीवर पोहोचला पाहिजे. 30 सेकंदामध्ये पोहोचला पाहिजे लक्षात घ्या. नवीन फलंदाज साजन मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आजची पहिली रात्र स्पर्धेची 6 दिवस आणि 6 रात्रीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर गेले 1 ते 9 फायर चषक आपल्याला पाहायला मिळालं. याच मैदानावर 34वं वर्ष जे गाजवलं ध्रुव सातपाडी संघाने आणि खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. उमेश राऊत यांनी मंचावर यायचं आहे. उमेश राऊत 5वा बॉल फेकून झाला आणि 5 बॉल नंतर 7 धावा 1 गडी बाद. कीर्तेश घरत वंडर बॉय बिरवाडी आणि आपण बघू शकता या स्पर्धेसाठी खूप आतुरता होती सर्वांची. सर्व वाट पाहत होते कधी येणार खासदार चषक. तब्बल 1,11,000चं पारितोषिक प्रथम पाहायला मिळते. द्वितीय पारितोषिक 55,000 तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 11,000 आणि आपण बघू शकता शेवटच्या रात्री ऑल इंडिया ओपन 2 आयकॉन खेळाडू या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. तर उमेश राऊत यांचं स्वागत सदानंद पाटील करतील. आता खरोखर उमेश राऊत हे सुद्धा आपले वेळ कॅमेरावाल्यांचे लक्ष लाईव्ह. तर उमेश राऊत यांचं तिथे स्वागत होते. सदानंद पाटील त्यांचे स्वागत करत आहे. ओके धन्यवाद. मास्टर यस वेळ टायमर देखील ऑन आहे. बघा पहिल्या ओव्हरसाठी जवळजवळ 5.5 मिनिटं आपण खर्च केली आणि उर्वरित 19 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर देखील कंप्लीट करायचे. जिथे आपण बघू शकता तर पहिली ओव्हर धावा झाल्या तर 8 1 गडी बाद.
पहिली ओव्हर आणि 8 धावा 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. दुसरी ओव्हर गोलंदाज यावेळेस विक्रांत आणि पहिला बॉल जिथे 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. सुंदर खेळपट्टी आपण बघू शकतो आणि पंच इकडे रेफर केलंय. पाहूया, जाऊया वॉटरूम मध्ये. थर्ड अंपायरकडे इशारा केलाय. नोट आउट. 2 धावा असतील. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 1-0. 10 स्कोर कार्डवर 6 ओव्हरची मॅच. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला 4 टीम पाहायला मिळतील, ज्याच्यामधून एक टीम सुपर रेटमध्ये जाणार. म्हणजे आजच्या रात्रीच्या खेळानंतर एक टीम रिलॅक्स होणार आणि त्यांचे फोन जाणार ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंना, जिथे आपण बघू शकतात शेवटच्या रात्रीमध्ये सुपर एटमध्ये जे संघ असतील 8 संघाला मात्र संधी आहे ऑल इंडिया ओपनचे आयकॉन खेळाडू इकडे खेळवण्याची. आणि मात्र नक्कीच आपल्याला ते पाहायला मिळणार रविवारच्या रात्री 17 तारखेला. 12 मे ते 17 मे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खासदार चषक 2026. आदरणीय सन्माननीय हेमंतजी सावरा साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप बाहेरचा बॉल, वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11 स्कोर कार्डवर मेगा स्क्रीनवर आपण बघू शकतात खासदार साहेबांचा फोटो आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक विदुरजी पाटील साहेबांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस फटका तेवढा ताकदवान नव्हता, परंतु फिल्डिंग खराब आहे. निकुंज राऊत मिस फिल्डिंग करताना आणि चेंडू चाललाय सीमापार. येतोय चौकार. 4 एसडीजे. नायकोटीचा मास्टर अगदी डिजिटल आणि पाटील नेटवर्क या 2 वाहिनीवरून आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. पूर्ण टीमचं स्वागत आहे. आपण पाहू शकतात लाईव्ह अपडेटिंग देत असताना हिमांशू, त्याचप्रमाणे ऑफलाईन स्कोरिंग देत असताना आपल्याला पाहायला मिळतं एक अथर्व आणि ऑनलाईन स्कोरिंग देताना विघ्नेश. तिघांचंही स्वागत आहे. फिरवलाय बॉलला, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न वेगाने येतो क्षेत्ररक्षक. शॉर्ट थर्ड मॅनचा सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु खूपच चांगली फिल्डिंग आणि डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 आणि चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 धावा झालेत. 15-15 पहिली मॅच आपल्याला भेटीला आलेली आहे. यानंतर येणारी दुसरी मॅच देखील आपल्या भेटीला येईल. खासदार चषक पहिली रात्र, जिथे आपण बघू शकतो आंबटगोड मैदान, पास्थळ गावातील हे सुप्रसिद्ध मैदान पालघर जिल्ह्यामधलं, ज्याची चर्चा नेहमीच होत राहते. या मैदानावर सर्वांना खेळायला आवडतं, कारण की ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे, खूप मोठा इतिहास आहे. थोडं कानमंत्र देत असताना यावेळेस गोलंदाजाला 3 बॉल फेकून झालेत, जिथे आपण बघू शकतात विक्रांत आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज. बघा 3 बॉल फेकण्यासाठी जवळ तुम्ही 4 मिनिटं घेतली. इथून आपण बघू शकतात फटका इकडे फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. कव्हरच्या ठिकाणी जात असताना 1 धाव मात्र मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा धावफलकावर. खऱ्या अर्थाने खासदार चषकाची अनाउन्समेंट गेल्या वर्षीच आणि गेल्या वर्षीची तारीख आली होती, परंतु वरुण देवाची कृपा आपल्याला पाहायला मिळाली गेल्या वर्षी आणि त्यामुळे मात्र पाऊस आल्या कारणाने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. आणि आपण पाहू शकतात ही स्पर्धा आता मात्र 2025 नाही तर 2026 मध्ये करण्यात येत असताना मे महिन्यामध्ये 12 मे ते 17 मे रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. सरळ गेल्या हातामध्ये गली रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 8 होत्या, आताच्या षटकामध्ये आतापर्यंत 9 आल्यात आणि शेवटचा बॉल डाव्या हाताचा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडू जात असताना मिड ऑफला तेवढा ताकदवान फटका नाही आहे. 1 धाव असेल. 10 धावेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 18 स्कोर कार्डवर 1 विकेटच्या नुकसानात लकी स्टार तारापूर. कमांड डीजे.
थँक्यू मास्टर. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण आलो आणि मॅजिकल गोलंदाज जीवा खरत बिरवाडी टीमचा अप्रतिम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. या 2 ते 3 वर्षामध्ये इम्प्रूव्ह केलं आणि इम्प्रेस देखील केलंय. कमालीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल हा बघा, फसवा चेंडू, स्लो गतीचा टप्पा पडल्यावर वळण घेणारा आणि डॉट बॉल येतोय. धावफलकचा विचार केला, धावफलक 18. पहिली मॅच आपल्या भेटीला आलेली आहे, जिथे मात्र साईकता बिरवाडी आणि त्यांचे विपक्ष लकी स्टार तारापूर. बॅटिंग करताना लकी स्टार तारापूर आणि फिल्डिंग करताना साईकता बिरवाडी. आणखीन एक चांगला बॉल, खोलवरचा चेंडू. ही क्वालिटी आहे जीवा घरतची. बॉल फिरवतो देखील, फास्ट मध्ये एक यॉर्कर देखील, आणि आपण पाहू शकता डॉट बॉल. साजन आपण पाहू शकता गरमीचे दिवस आहेत आणि आपण बघू शकता खेळताना मात्र घाम देखील येतोय आणि त्यामुळे ग्लोव्ज हा आपण बघू शकता वापरताना प्रत्येक फलंदाज पाहायला मिळतो आणि ग्लोव्ज पुरवले जातात. बघा ही बिरवाडी संघाचा निकुंज बॅट्समनपर्यंत ग्लोव्ज पुरवतंय. खऱ्या अर्थाने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी, परंतु मैदानाच्या बाहेर आपण सगळे मित्र आहोत आणि इथे आपण पाहू शकतात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील कित्येकदा मात्र बॅट्समनचे लेस बुटाचे सुटल्यावर समोरच्या फिल्डिंग टीमचा लेस बांधताना देखील आपल्याला पाहायला मिळालाय. फटका फसलाय, उंच गेलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक स्वतः जीवा करत येतोय आणि चांगला कॅच टिपलाय फॉलो थ्रू मध्ये. दुसरा झटका बॅटिंग टीमला. साजन बॅक टू द डगआउट. येस, आपण जाऊया मॅच कडे, जिथे मात्र नवीन फलंदाज महिराज आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. महिराज एक चांगला फलंदाज आहे, परंतु बघूया इथे मात्र कसा खेळला जाईल. काय गोलंदाजी, एकही धाव आतापर्यंत नाही आणि यावेळेस मात्र लेग बाईस मध्ये ही एक धाव पूर्ण होताना दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु एक मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. कमालीचा गोलंदाज, मी पहिलेच म्हटलं जीवा घरत. आणि पहिला गोलंदाज खासदार चषका मधला ज्याने मेडन षटक हाताळलं जीवा घरत आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाज. 19 धावा धावपलकावर आणि पाहूया 3 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतोय आणि आणखीन 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. लकी स्टार तारापूर टीम बॅटिंग करताना पाहायला मिळते. फिल्डिंग करताना साईकता बिरवाडी टीम पाहायला मिळते. चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मात्र आपण बघू शकता विक्रांत एक
19 वर 2 चांगली सुरुवात जिथे आपण बघू शकतात पहिली मॅच. आणि इकडे मात्र चांगला फटका खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आतमध्ये येऊन यावेळेस वाईडिश लॉंग ऑनला फील्ड होत असताना पण एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग अगदी आपण बघू शकतात स्कोरबोर्ड 20. वीस वर 2, 3 वर 1 बॉल नंतर आपल्याला पाहायला मिळतात सर्फराज स्ट्राईक वर आहे. लाला या नावाने जास्त फेमस, जास्त प्रेम मिळालंय. यावेळेस मात्र फटका सजवलाय ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक निकुंज राऊत फीड करतोय आणि ॲक्युरेट थ्रो करतोय. सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 1 आणि चौथ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 लेग बाईटची एक आली तिसऱ्या षटकामध्ये आणि मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेचं. खासदार चषक 2026 अप्रतिम आयोजन आणि नियोजन आणि डिजिटल आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून फिरवलाय बॉलला, वळवलाय. टप्पा पडल्यावर बाहेर जाताना ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात. अगदी इथे लाईव्ह अपडेटिंग हिमांशू हा बॉल बघा अगदी वळवलाय. यावेळेस मात्र बॉल बॅटच्या समोरून निघून गेलाय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणखीन एक मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येत असताना सुपर गोलंदाजी विक्रांत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. जिथे आपण बघू शकता धबत झालेत आतापर्यंत 21. डाव्या हाताचा गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज हे समीकरण जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतं बोलबाला राहतो डाव्या हाताचा गोलंदाजाचा आणि इथे देखील तेच पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका वेट अँड वॉचचा फटका खेळलाय. डीपमध्ये जात असताना पाठलाग सुरू आहे. इथे मात्र चांगलं चित्ररक्षण बाउंड्री लाईनच्या जवळ आणि 2-3 धावा पूर्ण होत असताना 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24 धावा धावफलकावर. 3 ओव्हर 5 बॉलचा खेळ होतोय म्हणजे 23 बॉलचा खेळ होतो आणि 24 धावा धावफलकावर आहेत. मितांश 11 बिरवाडी त्यांच्या विपक्ष लकी स्टार तारापूर. आणखीन एक चांगला बॉल फिरवलाय, बॉलला वळवलंय. ऑफिशियल पंच राकेशजी राऊत सर आणि त्यांच्या समवेत अक्षयजी नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि थर्ड अंपायर मध्ये अभित आंडेल सर आपण पाहू शकतात. ही त्रिमूर्ती आजच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकतात. आणि इकडे मात्र ओव्हर समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 SD मास्टर. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच दातिवरे आणि यंग टॅलेंट दांडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आपण टॉस बॉक्स कडे येऊन राहा. फटका फसलाय जीवा घरत. आणखीन एक विकेट येईल का? यावेळेस बाउंड्री लाईनच्या दूर मात्र एक चांगला कॅच टिपलाय. दीपू पाहायला मिळतोय कॅच करताना आणि यावेळेस मात्र आणखीन एक विकेट. 7 बॉल लगातार मात्र कमालीचे हाताळलेत ज्याच्यावर 21 धाव लेग बाईटचे आले आणि 2 विकेट. जीवा घरत मॅजिकल गोलंदाज आणि तशीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. हा बघा ॲक्शन रिप्लेमध्ये बाहेर आला होता. चेंडू टप्पा पडल्यावर वळण घेतो आणि सरळ जातोय डीपमध्ये कव्हरला आणि हा कॅच चांगला कॅच विकेट. SD. थँक्यू डीजे मास्टर. तौसिफ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी बघायला गेलं तर बोलबाला आहे मितांश 11 बिरवाडी टीमचा जिथे आपण बघू शकता कमालीची गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये. 24 वर 3 रिव्हर्स अटेम्प्ट गेला होता. आणखीन एक चांगला बॉल वाईटची अपील केली होती पंचांकडे. पंचाने अपील फेटाळून लावली. डॉट बॉल येत असताना अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. यस
फलंदाजाकडे रेफर आहे आणि बॅटिंग टीमने एक रेफर घेतलेला आहे. बघूया, प्रत्येक टीमला एक एक रेफर दिलेला आहे आणि जाऊया थर्ड अंपायरकडे. पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. थर्ड अंपायर में देखना पडेगा, दूध का दूध पाणी का पाणी. अभि तांडेल सर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. पंचाने मात्र फेअर बॉल दिलेला आहे, बॅटिंग टीमने मात्र रेफर केलाय. फेअर बॉल असेल आणि बॅटिंग टीमने मात्र इकडे रेफर देखील गमावलाय, जिथे आपण बघू शकता डॉट बॉल येतोय. 24 वर 3 आणि चेंडूचा खेळ विचार केला तर 4 वर 2 बॉलचा खेळ होतोय. अगदी आपण बघू शकतात 6 दिवस आणि रात्रीची स्पर्धा. कमालीचा बॉलर जीवा घरत. जणू काही फलंदाजाकडे बॅट आहे की नाही हे प्रश्नचिन्ह पडलंय प्रेक्षकांना. फक्त मात्र बॉल कीपरकडे जातोय. आतापर्यंत इनॅक्शन मध्ये फक्त बॉलर आणि कीपर म्हणजे जीवा घरत आणि कीर्तेश घरत. हे बघा, जणू काही फक्त सांगतोय कीर्तेश घे आणि पकड. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल तोसिफ. क्या बात आहे, ऍक्शन रिप्ले. बघा बॉल बघा, कीर्तेशला देखील माहिती आहे किती वळणार आहे. आणखीन एक, परंतु यावेळेस जास्तच बाहेर, खूप बाहेर गेला आणि यावेळेस आपण बघू शकता आता वाईड येत असताना स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25. 4 बॉल नंतर 1 धाव आली, ती वाईटची. बॅटीने धावा येत नाहीयेत. तोसिफ तयार. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. अचूक टप्पा, बेधक मारा आणि अगदी बोटांवर नाचवलंय फलंदाजाला. 5. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल असेल. पहिला गोलंदाज ज्याने मात्र मेडन ओव्हर हाताळले या स्पर्धेतला आणि आता यावेळेस देखील 6चे 6 बॉल कीपरला आणि 1 वाईट आलाय. परंतु 2 ओव्हर मध्ये फक्त 2 धावा. जोरदार टाळ्या जीवा घरतसाठी. दोन ओव्हर मध्ये फक्त 1 आणि 2 विकेट. क्या बात आहे, अप्रतिम. ती 1 धाव 1 वाईडची आहे आणि मागच्या ओव्हर मध्ये जी 1 धाव आली ती लेग बाईटची. क्या बात आहे, जीवा घरत अप्रतिम गोलंदाजी. दातिवरे आणि यंग टॅलेंट दांडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस साठी यायचंय. यानंतर होणारे नेक्स्ट मॅच. शेवटची अंतिम ओव्हर घेऊन निकुंज. 5 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होता आणि धावा झाल्यात फक्त 25. त्याचं मुख्य कारण आहे जीवा घरत. सातत्याने मात्र स्वतःला सिद्ध केलं जीवा घरतने. वारंवार मात्र चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते आणि आजही मात्र ते दृश्य पाहायला मिळालं. शेवटच्या ओव्हरमध्ये निकुंज, पहिलं षटक कीर्तेश, दुसरं षटक विक्रांत, त्यानंतर जीवा, पुन्हा एकदा विक्रांत, पुन्हा एकदा जीवा. पंचाचा येतोय, चेक केला जाईल वाईट बॉलसाठी किती वरून गेले बॉल. 2 ओव्हर विक्रांतचे देखील कमालीचे. पहिली ओव्हर थोडी महागडी होती, 10 आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. वाईट बॉल असेल, खूप वरतून गेलाय बॉल आणि यावेळेस आपण बघू शकतात स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26-26. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. अगदी आपण बघू शकतात, बघा टप्पा पडला आणि डोक्यावरून अगदी निघून गेला आणि पंचा इकडे मात्र शहानिशा केली. थर्ड अंपायरकडे पाठवलं आणि थर्ड अंपायरने इकडे सांगितलं की हा बॉल खराब आहे, वाईड आहे. यावेळेस आणखीन एक वेळा आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, लॉंग लेग, फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न होता. पहिली मॅच आजच्या रात्रीमध्ये 3 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि जिथे आपण बघू शकतात पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते मितांश 11 बिरवाडी आणि त्यांचे विपक्ष लकी स्टार तारापूर. लकी स्टार तारापूर बॅटिंग करताना आतापर्यंत 26 वर 3, 5 बॉल आहेत. थोड्या धावा बनवाव्या लागतील, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क, ओ माय गॉड. कीर्तेश घरत कडून साधा सोपा झेल ड्रॉप होताना सरफराजला संधी मिळते. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये जिथे कीर्तेश रिलॅक्स होता आणि कॅच ड्रॉप झालाय.
हे देखील होते क्रिकेटमध्ये. चांगल्या खेळाडूकडून मात्र खराब कामगिरी. यावेळेस फटका चांगला बघा, कॅच ड्रॉप नंतर बरोबर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये फेकून दिल्या बॉलला. 6 धावेसाठी षटकार बजाव. थँक्यू. आणि पहिला षटकार खासदार चषकाचा आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज सरफराज. आपण पाहू शकता खासदार चषक, दमदार चषक, असरदार चषक, जिथे आपण बघू शकता पहिली रात्र आणि पहिली मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. अगदी मान्यवरांची मंडळी आपल्याला पाहायला मिळाली संध्याकाळच्या सत्रामध्ये रात्रीच्या वेळेस. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र व्हाईट बॉल आलाय. उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आला. श्री भरतभाई राजपूत अगदी आपण पाहू शकता आज आवर्जून इकडे उपस्थित होते आणि उद्घाटन समारंभ ओपनिंग सेरेमनी पार पाडण्यात आली. व्हाईट बॉल आणि 1 रन. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल, 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 34. 34 धावा धप्पलकावर. अगदी खासदार चषक आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेस फटका सजवला, उंच खूप गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि कॅच करतोय. विकेट. याच डीजे मास्टर बजाव. नाही कडे बसा. सरफराज नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सरफराज गोविंदा या नावाने जास्त फेमस आणि नो स्ट्राईकचा सरफराज लाला नावाने फेमस. 4 बॉल झाले, 2 बॉल बाकी आहेत आणि 34 वर 4 म्हणजे बरोबर 34 बॉल मध्ये 34 आलेत. वेगाने चेंडू कीपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल येत असताना आणि आता मात्र शेवटचा बॉल असेल शेवटच्या ओव्हरचा. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. एक बाजूला दातिवरे आणि दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट दांडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी यायचंय. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील डॉट आणि रन आउट. इकडे मात्र मिळणार विकेट. धावा झाले 34 आणि 35 धावेचं आव्हान इथे ठेवलंय मितांश 11 बिरवाडी टीम समोर. लकी स्टार तारापूर टीमने. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि त्यानंतर जाऊया आपण टॉसकडे. दोन टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. दातिवरे आणि त्यांचे विपक्ष यंग टॅलेंट दांडी. बजाव डीजे. धन्यवाद मास्टर. यंग टॅलेंट दांडी कॅप्टन या. दातिवरे टीमचा कॅप्टन इकडे आलेला आहे. यंग टॅलेंट दांडी
कॅप्टन या पण टॉससाठी. मनोजजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या आमच्या मुख्य व्यासपीठावर. इथे टॉस केला जातो दोन टीम मध्ये. त्यांचे विपक्ष यंग टॅलेंट दांडी. कॉल असेल दातेवरी टीमचा. खासदार चषक आणि फायर पास्तळ. फायर पास्तळ विन केलं दातेवरी टीमने. धन्यवाद मनोजी ठाकूर. आपण विराजमान व्हा मुख्य व्यासपीठावर. टॉस जिंकला काय घेणार? क्षेत्ररक्षण. यानंतर देखील मागची स्पर्धा तुम्ही खेळलात. काय म्हणणार या स्पर्धेबद्दल आणि या मैदानाबद्दल? मैदान तर खूपच चांगलं आहे. मागची टुर्नामेंट खेळायला पण मजा आली आणि ही टुर्नामेंट खेळायला पण मजा येईल. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. पण खासदार चषक आणि पूर्ण टीम आहे की काही प्लेअर नाही आहे? एखाद प्लेअर नाही, दुसरे आहेत पूर्ण. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी, अगदी मॅचसाठी. जाऊया दांडी टीमच्या कॅप्टनकडे. खूप चांगलं खेळलात. गेल्या मॅच स्पर्धेमध्ये आपण सेमीफायनलमध्ये होतात. खेळल्यानंतर खास काय म्हणणार या खासदार चषकाबद्दल? आयोजन तर चांगलंच आहे. शेवटची टुर्नामेंट पण चांगलीच होती. आता पण टुर्नामेंट चांगली आहे. आम्ही चांगलं खेळायचा प्रयत्न करू. जिथे मात्र आपण म्हणजे बॅटिंग आहे पर्यंत प्रयत्न असेल करायचा प्रयत्न करू आम्ही. बस एवढंच काही नाही. बेस्ट तुमच्या टीमसाठी देखील. टॉस झालाय आणि टॉस विन केलाय दातेवरी टीमने आणि फिल्डिंग निवडलंय. शरदजी घरत बिरवाडीचे मोठे व्यक्तिमत्व, त्यांना मी विनंती करेन या पण मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. उद्या मात्र ठीक 4:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल. 4:45ला टॉस केला जाईल आणि 5ला मॅच सुरू होणार. उशीर करणाऱ्या टीमला पेनल्टी बसेल, हे लक्षात घ्या. जो संघ उशिरा येईल त्या टीमला बसेल पेनल्टी. हॅलो. तर इथे आता शरद भाऊ यांचं सुद्धा इथे स्वागत आहे. ते बिरवाडीकरून इथे आलेत. आपण त्यांना इथे आमंत्रित केलं होतं आणि आपल्या विनंतीला मान देऊन तसे त्यांच्या गावच्या टुर्नामेंटसुद्धा आहे. तर मी शरद विदुर भाऊंना विनंती करतो की त्यांनी गणेश भाऊंना विनंती करतो की त्यांनी शरद भाऊचं स्वागत करायचं आहे. ठीक आहे सन्मान. तर शरद भाऊची स्वागत आहे. गणेश भाऊ च्या हस्ते होते इथे. धन्यवाद शरद भाऊ, इथे आले, त्यांनी वेळ दिला. तसेच संदीप गरत यांनी स्टेजवर यायचं. तसेच जितेश पंचा साहेबांचे सुद्धा इथे स्वागत आहे. मी आनंद साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्याचे स्वागत करायचं. तुम्ही पुढे समोर कॅमेरामॅन जरा लक्ष द्यायचं आहे. तर इथे जितेश पंचाळ साहेबांचे सुद्धा इथे स्वागत. गावचे सरपंच मनोज स्वामींजी त्यांचे स्वागत करतायत. धन्यवाद. इथे बघा जरा स्टेजवर येथे खरोखर त्यांनी वेळ दिला. इथे जितेश पंचाळ साहेबांचं खरं स्वागत. तर संदीप गरत यांचं सुद्धा स्वागत. रोहित राऊत यांना मी सांगतो की त्यांनी स्वागत करायचं आहे. संदीप गरत एक देत ना, सॉरी नाही संदीप गरत खरोखर त्यांनी सुद्धा त्या नोकरीच्या माध्यमातून ते बाहेर असतात तरी आज ते वेळ देऊन इथे आले आहेत. त्यांचं स्वागत. रोहित राऊत त्यांचं
हस्ते इथे होत आहे. खरोखर त्यांचे इथे अभिनंदन. हळूहळू. तर संदीप गरत यांचे स्वागत. रोहित राऊत. ओके, धन्यवाद. तर जय राऊत यांचं सुद्धा स्वागत मी रोहित राऊत यांना सांगतो की रोज करायचं आहे. जय मंगल राऊत कॅमेरा. जय मंगल राऊत यांचे स्वागत रोहित राऊत यांच्या हस्ते. धन्यवाद. जय मंगल. तर जिथे कोणी मान्यवर किंवा पाहुणे इथे आले असतील, कुठल्या गावचे सरपंच उपसरपंच, तर त्यांनी इथे मंचावर यायचं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी इथे यायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री. कीर्तेश घरतचा हा फटका चाललाय मैदानाच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग नाही, पुढे लागला बॅटीच्या, नाहीतर मैदानाच्या बाहेर असता. परंतु मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु 4 साठी गेलाय. चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 9 धावा धावपलकावर. 35 टू विन. 35 धावेचं आव्हान आणि 9 धावा धावपलकावर. 26 पाहिजे जिंकण्यासाठी. गोलंदाज जावेद. येस, आपण बघू शकतात फायर संघातील सिनियर खेळाडू जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, निलेशजी बाळकृष्ण पाटील. खऱ्या अर्थाने त्यांची आज आठवण देखील इथे मात्र येत असताना आणि खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून जे जे खेळाडू मात्र फायर संघातून खेळून गेले, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देखील. फटका सजवला आहे डीपमध्ये. आपण बघू शकता चेंडू जात असताना स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा धावपलकावर. बॅट जोरदार फिरते, परंतु 12 धावा माफ करा स्कोर कार्डवर. अकरा झालेत, माफ करा. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस खोलवरचा बॉल, जिथे मात्र डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 11. येणारे चेंडू असतील 30 आणि 30 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 24. बजावडीचे. हॅलो, दिनेश घरत यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. दिनेश घरत उर्फ पप्प्या यांनी मंचावर यायचं आहे. फायर क्रिकेटचे उत्कृष्ट फलंदाज की ज्यांनी आपल्या दिनेश घरत यांनी मंचावर यायचं आहे. त्यांनी मंचावर यायचं आहे. माईक बंद ठेवत जा जेव्हा बोलत नसतील ना तेव्हा. सुचित भाऊ. तर दिनेश घरत यांचे स्वागत मी विदुर यांच्या हस्ते. दिनेश घरत यांनी सुद्धा फायर क्रिकेट क्लबसाठी चांगली अंदाजी. तर यूट्यूब लाईव्ह फायर क्रिकेट क्लबचे चांगले फाउंडर दिनेश घरत यांचेही स्वागत तर्फे. खरोखरच स्वागत आणि त्यांचा आभारी. चांगले आपल्याला ते सहकार्य करतात प्रत्येक क्षेत्रामध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री.
यावेळेस ऑन साईडला फटका वळवलाय. डीप मध्ये जात असताना 2 धावेचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. पहिल्या मॅच मध्ये मजबूत पकड पाहायला मिळते, जिथे आपण उचित 2 डॉट आले. सुरुवातीला जाफर हा गोलंदाज कीर्तेशला मात्र आपण बघू शकता बीट केलं 2 वेळेस, आणि यावेळेस मात्र लोअर फुलटस बॉलला मनगडाच्या सहाय्याने वळवलं आणि जिथे 2 धावा अंकित करताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळाले. शाहीश आणि कीर्तेश ओपनिंग बॅटर. 13 धावा धावपलकावर 22 पाहिजेत जिंकण्यासाठी. आतमध्ये येऊन यावेळेस रडार मध्ये फेकून दिलाय कॉम्बॉक्सच्या वरून षटकार. कीर्तेश नावाचा ब्रँडेड फटका सीमापार खासदार चषक षटकार. आहे केवढे द मास्टर. टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव केलं आणि पालघर भागातला जबरदस्त खेळाडू. ओ फुलटस बॉल मिस केलाय. प्रॉपर टायमिंग नाही झाला, मिडल टू मिडल नाही आला, नाहीतर हा चौकार देखील पाहायला मिळाला असता. परंतु 5 बॉल फेकून झालेत, 8 धावा खर्च केल्यात 19 स्कोर कार्डवर. 1 ओव्हर 5 बॉल नंतर जिथे आपण बघू शकता 2 कॅमेऱ्यामध्ये ही स्पर्धा कैद होताना आणि कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरज यादव आणि अनुराग चव्हाण. यावेळेस स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. बिग हिट आणि षटकार. 6 धावा. थँक्यू. सफान येतोय गोलंदाज आणि 25 धावा 2 ओव्हर नंतर. फक्त न फक्त आता 10 धावेची गरज. 24 बॉल मध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कीर्तेश घरात आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकार अगदी समोर. सरळ मोठं क्षेत्रफळ आहे या मैदानाचं आणि त्याला देखील इझिली क्लिअर केलं. ही क्वालिटी आहे, ही ताकद आहे, ही मात्र आपण बघू शकतात कीर्तेश घराची खेळी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. फुलटस बॉल. शाहीजने मात्र चेंडूला वळवलाय. डीप मध्ये जात असताना मिड विकेट रिझनला सिंगल असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26-26 स्कोर कार्डवर. आता 9 धावेची गरज. फक्त 9 धावा पाहिजेत 23 बॉल मध्ये. पहिली मॅच, यानंतर दुसरी मॅच. दातिवरे आणि त्यांच्या विपक्ष यंग टॅलेंट दांडी. दातिवरे टीमने नाणेफेकीचं कौल जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. अभ्यासा चांगला बॉल आहे, परंतु कीपर कडून देखील चुकी होत असताना चेंडू चालला डीप मध्ये. 1 धाव पूर्ण केली आणि तोसिफ फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण होत असताना चालत चालत अगदी यावेळेस 2 धावा पूर्ण होत आहेत. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 28-28 22चा इशारा येतोय पंचांकडून. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. कीपर कडून थोडी चुकी होत असताना 22 बॉल मध्ये 7 ची गरज. फटका फसलाय, उंच गेलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि इकडे मात्र क्षेत्ररक्षक नाही पोहोचला. जिथे 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात जावेद आपण बघू शकतात मिडॉन वरून धावत आपण स्क्वेअर लेग शॉट मध्ये धावत आला होता आणि जिथे बघू शकतात कॅच पर्यंत पोहोचू शकला नाही. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 30 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल एज आणि कॅच टेकन. यावेळेस मात्र आपण बघू शकतात विकेटचा पतंग. कीर्तेश घरात बॅक टू द डग आउट एस डी मास्टर.
आपलं काम करून आला कीर्तेश आणि इकडे मात्र 5 धावेची फक्त गरज आहे. 12 चेंडूमध्ये 22 बनवल्या. फक्त 5 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज निकुंज राऊत मैदानाच्या आतमध्ये. वीस बॉल आणि 5 धावेची गरज. आणि यावेळेस चांगला बॉल इज लागते आणि चेंडू चालला डीप मध्ये, जिथे मात्र तोसिब आहे. सिंगल नक्की आपल्याला पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. लाऊड अपील केली होती कीपरने, पण मात्र यावेळेस पंच सांगतायत की बॅटीने इकडे मात्र बॉल लागून जात असताना फाईन लेग रिझनला सिंगलने स्कोरबोर्ड 31 4 पाहिजेत. 19 बॉल आणि 4 धावेची फक्त गरज. शाईश बघूया मोठा हिट येतोय का. सध्या तरी हलक्या हाताने इकडे सन्मान दिलाय. डॉट बॉल येत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10.33च्या सरासरीने 31 स्कोर कार्डवर मजावडीचे. सरफराज गोलंदाजीसाठी तयार. गोविंदा गोलंदाज फक्त 4 पाहिजेत. 18 मध्ये 4 ची गरज. निकुंज राऊत स्ट्राईकवर. फिरवलाय बॉलला. बैठक स्ट्रोक खेळण्याचा यावेळेस प्रयत्न केला. घुटण्यावर बॅलन्स करून खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र डॉट बॉल येतोय. बॅट तर फिरली जाणार, कारण की 17 मध्ये 4 पाहिजेत. सोपी करून टाकले या मॅचला. अगदी आपण बघू शकता. आता यानंतर दुसरी मॅच. यावेळेस देखील मात्र प्रॉपर टायमिंग नाही आहे, प्रॉमिसिंग टायमिंग नाही आहे. डीपमध्ये जात असताना मिड विकेट रिजनला कराफेकी आणि सिंगल असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार करा. 32 स्कोर कार्डवर आता 3 पाहिजेत 16 बॉलमध्ये. हार्दिक वडे आणि बचकांडी आपण कुठे असतील तर कृपया करून मुख्य व्यासपीठाकडे या. हार्दिक वडे आणि बचकांडी. हा फटका सजवला. यावेळेस टायमिंग चांगला आहे आणि मॅच फिनिश. खेळ खल्लास. अभिनंदन टीम मितांश 11 बिरवाडी. पहिली मॅच विन होताना नो डाऊट कुठे काही बघायची गरज नाही. या मॅचचा हिरो ठरतोय मॅजिकल गोलंदाज मॅन फ्रॉम बिरवाडी जीवा घरत. या आपण यस आपण देऊया जीवा घरातला मॅन ऑफ द मॅच महेंद्रजी भोणे साहेबांना मी विनंती करेल की या आपण आपल्या शुभस्ते देऊया जीवा घरातला मॅन ऑफ द मॅच. स्पर्धेतला पहिला बॉलर ज्याने मेडन षटक हाताळलं आणि 2 ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट घेणारा जीवा घरात मॅन फ्रॉम बिरवाडी. जोरदार टाळ्या जीवा घरातसाठी. अप्रतिम गोलंदाजी, आठवणीची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये विसरली जाणार नाही. आतापर्यंत अंडरमध्ये पाहिलं होतं 2 ओव्हर दोन्ही ओव्हर मेडन टाकणारा जावेद शेख पॅराडाईज टीमचा. आणि ती कामगिरी देखील पास्तळ गावामध्येच झाली होती, अगदी घ्यासवडीच्या मैदानावर. आणि यावेळेस देखील ही कामगिरी पास्तळ गावामध्येच झाली आहे. 2 ओव्हर फक्त 1 धाव आणि 1 मेडन. जीवा अभिनंदन, खूप चांगली गोलंदाजी. काय म्हणणार खेळपट्टीबद्दल आणि स्पर्धेबद्दल? खेळपट्टी खूप चांगली आहे, कारण पहिल्यापेक्षा आता खेळपट्टी खूप चांगली बनवली आहे. बॉल पण खूप स्पिन होतो, खेळायला पण मजा येते. सुपर 8 मध्ये 2 पॅकर अलॉट ऑल इंडिया टीमचे. काय वाटते कोणाला बोलवलं जाईल? आधी मॅच एक जिंकायची आहे, जिंकल्यावर बघूया. ते आमच्यावर नसते, क्रितेश घरातवर असते. क्रितेश आणेल ते आम्ही घेऊ. बेस्ट लक पुढच्या मॅचसाठी. खासदार चषक, दमदार चषक आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिली मॅच सोपा विजय मिळवला मितांश 11 बिरवाडी टीमने आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. जाऊया नेक्स्ट मॅचकडे. एक बाजूला दातिवरे आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल, म्हणजेच
यंग टॅलेंट दांडी